साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर विमानतळावर रविवारी अनपेक्षित पण चर्चेत राहील अशी राजकीय एंट्री झाली। खासगी विमानातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्कलकोट येथे प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी शीर्ष नेते फडणवीस यांच्या स्वागताला उभे होते। त्याच दरम्यान काँग्रेससाठी सर्वात मोठा पॉलिटिकल शॉकवेव्ह झाला। विमानतळावर भाजपाच्या शेल्यांनी सजलेल्या फुलारे कुटुंबाची उपस्थिती, उजळत असलेले भगवे स्टोल, बाजूला उभे असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मधोमध फुलारी दाम्पत्य हा जणू शहर भाजपाचा आत्मविश्वास झळकत होता। दृश्यच असं तयार झालं की ही प्रवेश एंट्री नाही तर काँग्रेसच्या घरावर टाकलेला भाजपचा डायरेक्ट स्ट्राईकच होता। काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि त्यांच्या पतीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये शनिवारी शहराध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। फुलारे यांचा भाजप प्रवेशानंतर फुलारे दाम्पत्य हे थेट विमानतळावर पोहोचले आणि तिथे राजकारणाचा क्लायमॅक्स मोमेंट घडला। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी फुलारे यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली। भाजपच्या वरिष्ठांनी फुलारे दाम्पत्याचे जोरदार स्वागत केले आणि सामुदायिक फोटो सेशन झाले। दरम्यान आपल्या नियोजन कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री महोदय रवाना झाल्यानंतर फुलारे यांच्या एंट्रीने काँग्रेस शहराध्यक्षांच्या प्रभागातील समीकरणे पूर्णपणे विस्कळीत होणार का? शिवाय काँग्रेसची ताकद हळूहळू कमी होत असतानाच भाजपने केलेले हे लँडिंग म्हणजे प्रभागातलं पॉलिटिकल गेम चेंजर ठरणार, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आता केली जात आहे। हे मात्र नाही।